समजा तुम्ही पूर्णपणे ठणठणीत आहात, तुम्हाला कोणताही आजार नाही, तुमचं जगणं व्यवस्थित सुरू आहे, पण तरीही तुम्ही आत्ताच लिहून ठेवता की भविष्यात मला गंभीर आजार झाला किंवा कुठल्या अपघातात माझ्या वाचण्याचे चान्सेस नसतील तर माझ्यावर उपचार करूच नका. हे ऐकायला विचित्र वाटतंय, पण हेच 85 मुंबईकरांनी केले आणि त्यामुळे मुंबई महापालिका आत्ता पेचात सापडली आहे. 11 मार्च 2026 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. पंजाब विद्यापीठाचा बीटेक विद्यार्थी हरीश राणा, जो 2013 मध्ये 4थ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्याच्या मेंदूला दुखापत होऊन तो निष्क्रिय झाला होता, त्याला कोर्टाने इच्छा मृत्यूची परवानगी दिली. तब्बल 13 वर्ष हरीश राणा कोमामध्ये होता. कृत्रिम पोषण, ऑक्सिजन सपोर्ट यावरच त्याचं जगणं अवलंबून होतं. त्याला मृत्यूची जाणीवही नव्हती आणि जगण्याची सुद्धा नव्हती. सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतर 14 मार्चला त्यांना दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी हळूहळू पोषण सहाय्य कमी केलं, लाईफ सपोर्ट काढला आणि अखेर 25 मार्च 2026 रोजी हरीश राणा याने अखेरचा श्वास घेतला. भारतात निष्क्रिय इच्छा मृत्यू मिळवणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले. हा क्षण भारतीय वैद्यकीय आणि कायदेशीर इतिहासातील एक टर्निंग पॉइंट होता. हरीश राणा यांच्या प्रकरणाचा परिणाम थेट मुंबईत दिसायला लागलाय. मुंबई महानगरपालिकेकडे आतापर्यंत 85 जणांनी इच्छा मरणासाठी अर्ज दाखल केला आहे, पण या 85 जणांपैकी एकाही व्यक्तीला सध्या कोणताही गंभीर आजार नाही. ते पूर्णपणे सुस्थितीत आहेत. हे अर्ज म्हणजे लिव्हिंग विल, म्हणजेच जिवंत असताना केलेलं मृत्यूपत्र. या विलद्वारे संबंधित व्यक्ती आधीच सांगून ठेवतात, भविष्यात जर माझा मृत्यू अटळ असेल, जगण्याची कुठली शाश्वती नसेल, तर डॉक्टराच्या सल्ल्यानुसार माझे उपचार बंद करा. हे लिव्हिंग विल स्वीकारण्याची जबाबदारी महानगरपालिकेने आपल्या विविध प्रभागातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. अर्ज येत आहेत, नोंदही होते, पण पुढे काय? समस्या इथे सुरू होते. मुंबई महानगरपालिकेकडे या अर्जाची पुढील प्रक्रिया कशी करावी याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण नाही, मार्गदर्शक तत्वे नाहीत. त्यामुळे या अर्जाचं काय करायचं हे कोणालाच माहीत नाही. सरकारच्या शहरी विकास विभागाने या अर्जाची डिजिटल नोंद करण्यासाठी एक पोर्टल तयार केला आहे, पण महापालिका स्तरावर अद्याप या पोर्टलची अंमलबजावणी झालेली नाही. म्हणजे काय झालं, कागदपत्र आली, अधिकाऱ्यांनी घेतली, नोंद केली, पण या इच्छांना कायदेशीर आणि वैद्यकीय आधार देणारी यंत्रणाच अजून तयार नाहीये. डिजिटल रेकॉर्ड नाहीये, स्पष्ट प्रोटोकॉल नाही. म्हणजे आणीबाणीच्या वेळी हे लिव्हिंग विल प्रत्यक्षात उपयोगाला येणार का, हा प्रश्नच अजून अनुत्तरित आहे. लिव्हिंग विल हा एक कायदेशीर दस्तावेज जो तुम्ही तुमच्या पूर्ण शुद्धीत असताना लिहू शकता. यात तुम्ही हे सांगू शकता की भविष्यात जर मी बेशुद्ध असेल, व्हेंटिलेटरवर असेल किंवा माझा मृत्यू अटळ असेल तर माझ्यावर कृत्रिम उपचार सुरू ठेवू नका. 2018 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा अधिकार मान्य केला. मात्र त्यावेळी यंत्रणा खूपच किचकट होती. हरीश राणा प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने ही प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. आता नोटरी किंवा गॅझेटेड ऑफिस समोर साक्षीदारासह लिव्हिंग विल तयार करता येते, पण समाजात याबद्दलची जागरूकता अजूनही कमी आहे. 85 मुंबईकरांनी हा अर्ज केला हे एकीकडे जागरूकता दाखवतं, दुसरीकडे प्रशासनाची तयारी अजून पूर्णच नाही हेही अधोरेखित होतं. हरीश राणा यांनी 13 वर्षानंतर देहत्याग केला. त्यांच्या या प्रवासाने एक नवीन प्रश्न देशासमोर उपस्थित केला आहे. स्वतःच्या मृत्यूचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे असतो? मुंबईतील 85 अर्ज हेच सांगतात की सामान्य माणसाने या प्रश्नावर विचार करायला सुरुवात केली आहे. आता गरज आहे एक स्पष्ट धोरण, एक मजबूत यंत्रणा आणि डिजिटल नोंदणीच्या अंमलबजावणीची. तुम्हाला काय वाटतं? लिव्हिंग विल हा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.